सर्वात अगोदर मला एक सांगा, तुम्ही रात्री झोपत असताना तुमचा मोबाईल फोन तुमच्या डोक्याजवळ ठेवून झोपता का? कारण ही एक सवय खूप साऱ्या आजारांना आमंत्रण देणारी आहे। सहसा मित्रांनो, मोबाईल जवळ ठेवण्याचे दोनच कारण आहेत। एक पण मित्रांनो, ह्या दोनच कारणासाठी आपण आपल्या शरीराचं एवढं नुकसान करून घेतोय, ते कसं? चला बघूया। रात्री झोपत असताना आपण मोबाईल उशीखाली किंवा डोक्याच्या जवळ ठेवतो, याचे दुष्परिणाम बघा किती मोठे आहेत। काही आपल्या मित्रांना डोकेदुखीचा त्रास होतो आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काहीच त्रास नाही, तरी पण त्यांचं मित्रांनो डोकं का दुखतं, ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्याचं प्रमुख कारण म्हणजे मित्रांनो, मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी। रात्रभर रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या मोबाईलमध्ये येत असतात। मित्रांनो, दिवसा आपली बॉडी ही मूवेबल असते, आपली बॉडी ही सतत हालचाल करत असते, परंतु रात्री येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या मोबाईल मार्फत आपल्या डोक्यामध्ये सुद्धा शिरतात आणि त्याचे परिणाम हे अतिशय वाईट होत असतात। फक्त मोबाईल रात्री डोक्याजवळ ठेवल्यामुळं हे लोक मानसिक रुग्ण झालेले आहेत आणि स्ट्रेस हार्मोन्स हे माणसाच्या शरीरामध्ये हे वाढत आहेत। मित्रांनो, मोबाईलमधून येणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे मानवी मेंदूसाठी एवढे घातक आहे। याच्यामध्ये सर्वात गंभीर जर म्हटलं तुम्ही तर या रेडिएशनमुळे हार्ट अटॅक याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्वांच्या हेल्थसाठी आणि सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे। सर्वात अगोदर मला एक सांगा, तुम्ही रात्री झोपत असताना तुमचा मोबाईल फोन तुमच्या डोक्याजवळ ठेवून झोपता का? किंवा तुम्ही रात्री झोपत असताना तुमचा मोबाईल फोन उशीखाली ठेवून झोपता का? जर झोपत असाल तर मित्रांनो, आजपासूनच ही सवय सोडून द्या, कारण ही एक सवय तुम्हाला खूप साऱ्या आजारांना आमंत्रण देणारी आहे। ही एक सवय जर तुम्ही मोडली तर तुम्ही कितीतरी आजारांपासून दूर राहाल, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सहसा मित्रांनो, मोबाईल जवळ ठेवण्याचे दोनच कारण आहेत। एक, रात्री जर कुणाचा फोन आला तर तो सहज उचलता यावा। नंतर नंबर 2, सकाळी वाजणारा अलार्म हा लवकर बंद करता यावा। ही दोन प्रमुख कारणं आहेत। पण मित्रांनो, ह्या दोनच कारणासाठी आपण आपल्या शरीराचं एवढं नुकसान करून घेतोय, ते कसं? चला बघूया। मित्रांनो, रात्री झोपत असताना आपण मोबाईल उशीखाली किंवा डोक्याच्या जवळ ठेवतो, याचे दुष्परिणाम बघा किती मोठे आहेत। काही आपल्या मित्रांना डोकेदुखीचा त्रास होतो, असे आपले काही मित्र आपल्या आजूबाजूला असतील। त्यांना तुम्ही फक्त विचारा, ते ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना चाचण्या करायला सांगितल्या आणि चाचण्या केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काहीच त्रास नाही, तरी पण त्यांचं मित्रांनो डोकं का दुखतं, ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्याचं प्रमुख कारण म्हणजे मित्रांनो, मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी। रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या मानवी शरीरासाठी एवढ्या घातक असतात आणि हे डोकेदुखीचं प्रमाण याच्यामुळंच वाढलेलं आहे। तुम्हाला डोकेदुखीचा अजिबात त्रास नाही, फक्त मोबाईल आपल्या उशीजवळ ठेवल्यामुळं किंवा उशीच्या खाली ठेवल्यामुळं रात्रभर रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या मोबाईलमध्ये येत असतात। आता तुम्हाला वाटत असेल की दिवसा पण आपण मोबाईल वापरतोच की? मित्रांनो, दिवसा आपली बॉडी ही मूवेबल असते, आपली बॉडी ही सतत हालचाल करत असते, परंतु रात्री ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपली बॉडी ही शांत असते, आपला मेंदू शांत असतो आणि त्यातच आपण आपला मोबाईल जर आपल्या डोक्याजवळ ठेवला तर येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या मोबाईल मार्फत आपल्या डोक्यामध्ये सुद्धा शिरतात आणि त्याचे परिणाम हे अतिशय वाईट होत असतात। मित्रांनो, मानसिक रुग्ण हे सुद्धा या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळं आता तयार व्हायला लागलेत। याचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे। तज्ज्ञांच्या मतानुसार त्यांना कसलाही आजार नाही, फक्त मोबाईल रात्री डोक्याजवळ ठेवल्यामुळं हे लोक मानसिक रुग्ण झालेले आहेत। फक्त मोबाईल आपला उशीखाली ठेवल्यामुळे अल्झायमरसारखे आजार वाढलेले आहेत आणि स्ट्रेस हार्मोन्स हे माणसाच्या शरीरामध्ये हे वाढत आहेत। स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळं काय होतं, दिवसभराचा आपण ज्यावेळेस रात्री झोपेतून उठतो त्यावेळेस हे स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्ह होतात आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवतो। याचं कारण फक्त एकच की मोबाईल उशीजवळ आपण ठेवलेला आहे। मित्रांनो, मोबाईलमधून येणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे मानवी मेंदूसाठी एवढे घातक आहेत, त्याच्यामुळं अचानक चक्कर येणे, अर्ध डोकं दुखत राहणे हे आजार याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। ह्या मोबाईलच्या फ्रिक्वेन्सीमुळं माणसाच्या DNA स्ट्रक्चरवर सुद्धा परिणाम सतत जाणवत आहे। हे DNA स्ट्रक्चर सुद्धा आता हळूहळू हे बदलायला लागलेले आहेत।
त्याच्यामुळे मित्रांनो, मोबाईल हा उशीजवळ ठेवून झोपणं हे खरंच खूप घातक आहे. आपल्याला वाटतं काय नाही, मोबाईल आपण फक्त उशीवर ठेवलेला आहे, परंतु मित्रांनो रात्रभर त्याच्यातून जे निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी, जे रेडिएशन आहेत ते आपल्या मेंदूवर किती मोठा परिणाम करत असतात हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मेंदूची कार्यक्षमता पण हळूहळू कमी होत जाते. तुम्ही लक्षात घेत असाल, काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत, त्या फक्त आपण मोबाईल आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपतो ना, ह्याच्यामुळेच ह्या गोष्टी होत आहेत. मेंदूची कार्यक्षमता ही कमी होत जाते आणि मेंदूवर याचे विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतात. याच्यामध्ये सर्वात गंभीर जर म्हटलं तुम्ही तर या रेडिएशनमुळं हार्ट अटॅक याचंसुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. हल्ली आपण पाहतो की खूपच लहान वयामध्ये मुलांना हार्ट अटॅक, वय पण नसतं हार्ट अटॅक येण्याचं, परंतु आपल्याला वाटतं याला तर काही व्यसन नव्हतं आणि कसलंच काही नव्हतं, परंतु याला हार्ट अटॅक कसा आला? मित्रांनो, एक छोटीशी चूक, ती म्हणजे मोबाईल आपण डोक्याजवळ घेऊन झोपतो. ही चूक मित्रांनो तुम्ही कृपया टाळली पाहिजे. टेक्नॉलॉजी ही माणसाच्या जीवनासाठी ही महत्त्वाची आहे, परंतु त्याचा मर्यादित वापर करणं हे आपल्या हातात आहे. मर्यादेच्या बाहेर जर आपण त्याचा वापर करत राहिला तर खरंच ही मानवी शरीरासाठी खूप मोठी हानिकारक गोष्ट ठरू शकते. एवढे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही खूप महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. या विषयावर तुमचं जर काय मत असेल तर ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.